नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ करण्याच्या पाठीमागचा उद्देश म्हणजे DFCCIL ची 1074 पोस्टची आलेली ॲडव्हर्टाइजमेंट, कारण हे ॲडव्हर्टाइजमेंट ऑलरेडी आलेले। या ॲडव्हर्टाइजमेंटसाठी जे ॲप्लिकेशन्स आहेत, हे ॲप्लिकेशन्स फिलअप करण्याची डेट सुद्धा काय झालेली आहे, स्टार्ट झालेली आहे। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी त्यातल्या त्यात डिग्री असेल आणि डिप्लोमा असेल, तर यासाठी वॅकन्सी किती आहेत, कोणत्या पोस्ट आहेत त्याच्यामध्ये, कारण तसं जर आपण बघितलं तर हे असणारं तुमचं रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणारं DFCCIL एक PSU असणारं, टॉपमोस्टचे असणारं इंडियामधलं, ज्याला आम्ही म्हणतो डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड। तर विद्यार्थी मित्रांनो, याच्या माध्यमातून ज्या पोस्ट भरल्या जात आहेत, तर या रेल्वे डिपार्टमेंटच्या अंतर्गत असणारं किंवा जे सुवर्ण चतुष्कोण वगैरे आहेत, म्हणजे कन्स्ट्रक्शन आणि प्लॅनिंग याच्या बाबतीतल्या या पोस्ट आहेत। मग आपल्याला या व्हिडिओमध्ये काय काय बघायचं आहे, तर नंबर ऑफ पोस्ट किती आहेत त्याच्यानंतर कोण अप्लाय करू शकतं, त्यानंतर त्याचा सिलेबस काय असेल, कारण सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला तो प्रश्न असतो आपल्या मनात की बाबा या पेपरचा सिलेबस काय असेल, आणि त्याच्यानंतर कुठल्याही एक्झामची तयारी करत असताना त्या एक्झामचा अगोदरचा कंडक्ट केलेला पेपर, तो पेपर कशा टाईपचा होता, म्हणजे इझी होता, मीडियम होता की हार्ड होता पेपर, तो म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस आपल्याला काय करावं लागतं, त्या ठिकाणी करावं लागतं। मगच आपण त्या एक्झामची तयारी आपण काय करतो, त्या ठिकाणी करत असतो। मग विद्यार्थी मित्रांनो, DFCCIL च्या अंतर्गत सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी म्हणजे डिप्लोमा आणि डिग्रीसाठी जे मी तुम्हाला सांगितलं, ज्या जागा फिलअप केल्या जाणार आहेत, ज्याच्यासाठी ॲप्लिकेशन मागवले जाणार आहेत, त्याची डेट ऑलरेडी काय झालेली आहे, ॲप्लिकेशनची अप्लाय करण्याची चालू झालेली आहे। मग हे ॲप्लिकेशनची डेट केव्हापासून चालू झालेली आहे, तर 24 एप्रिलपासून, 24 एप्रिल 2021 पासून हे फॉर्म भरण्यासाठी काय झालेलं असेल, स्टार्टिंग झालेलं असेल। मग शेवटची तारीख कधी आहे फॉर्म भरण्याची, तर 23 मे 2021 रात्री 23:45 म्हणजे 11:45 किंवा 23 मे पर्यंत, मग 11:45 पर्यंत आपल्याला वाट बघण्याची गरज नाहीये, त्यामुळं अगोदरच आपल्याला तो फॉर्म काय करायचा आहे, तो फिलअप करायचा आहे। आणि ही जी CBT घेतली जाणार आहे, आता बघा ही एक्झाम ऑफलाईन नाही, ही एक्झाम काय आहे, ऑनलाईन आहे, कॉम्प्युटर बेस्ड असणारी का असेल, ही एक्झाम असेल। आणि त्यांनी सांगितलेलं आहे की सगळ्यात महत्त्वाचं ही टेंटेटिव्ह एक्झाम कधी घेतली जाईल, तर जून 2021 ला। आता ऑनलाईन आहे म्हणल्यामुळं तुम्ही सर्वजण म्हणाल की सर कोविडची कंडिशन आहे, पेपर घेणं खूप अवघड आहे, पण ऑफलाईनला प्रॉब्लेम येतो, पण ऑनलाईन एक्झाम काय होऊ शकते, त्या ठिकाणी कंडक्ट केली जाऊ शकते। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, ऑल ओव्हर इंडिया यासाठी मुलं काय करणार आहेत, अप्लाय करणार आहेत। आणि तसं जर बघितलं तर या पोस्ट पण खूप जबरदस्त आहेत, त्यामुळं रस्सीखेच तर नक्कीच असणार। म्हणजे आपण हे फॉर्मच्या बाबतीतलं ह्या डेट काय केलेत आपण पाहिलेले आहेत। मग त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ज्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं की सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी डिग्री आणि डिप्लोमासाठी, तर पहिल्यांदा आपण काय करूयात, तर जे डिग्री होल्डर असतील, तर या डिग्री होल्डर हे ज्युनियर मॅनेजर या पोस्टसाठी काय करू शकतात, ते अप्लाय करू शकतात। मग यासाठी काय अट आहे का हो, कारण ज्यावेळेस आपण सर्क्युलर पाहिलं पूर्णपणे, त्या सर्क्युलरमध्ये इंजिनिअरिंगच्या बाबतीमध्ये तर कुठेही त्यांनी ज्युनियर मॅनेजर या पोस्टसाठी एक्सपिरियन्सची आवश्यकता आहे असे इंजिनिअरिंगच्या बाबतीत तर त्यांनी उल्लेख केलेला नाही। म्हणजे विचार करा, तर इथं मात्र एक उल्लेख आहे त्यांचा ज्युनियर मॅनेजरच्या बाबतीमध्ये, ते म्हणजे एक तर तुमची डिग्री कंप्लीट पाहिजे, बरोबर आहे, राईट। त्यानंतर तुमच्या डिग्रीचा, तुमची डिग्री ही ऑथराइज्ड असणाऱ्या म्हणजे रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून ती कंप्लीट झालेली असावी। त्यानंतर तुमचा ॲग्रिगेट हा कमीत कमी हा किती पाहिजे,
60% पाहिजे, कमीत कमी 60% एवढा ॲग्रिगेट तुमचा ज्युनियर मॅनेजर ज्या 31 पोस्ट आहेत, कमीत कमी 60% ॲग्रिगेट पाहिजे. पण ॲग्रिगेट म्हणजे पुन्हा अजून तुम्ही संभ्रमात पडाल की सर फक्त फायनल इयरचाच का? नाही, ॲग्रिगेट म्हणजे तुमचा फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर, 4ही वर्षाचा मिळून तुमचा मिनिमम कमीत कमी ॲग्रिगेट किती पाहिजे? या पोस्टला तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर 60% एवढा ॲग्रिगेट पाहिजे. कारण विद्यार्थी मित्रांनो, याचं पेमेंट स्टार्टिंग होतंय, कारण त्यांनी दिलेलं आहे स्केल रुपीज 50,000 ते 1,60,000. म्हणजे विचार करा, पेपर पण तसाच असणार, राईट. हा ज्युनियर मॅनेजरसाठी असणारा, ज्यासाठी फक्त सिव्हिलचे डिग्री होल्डरच फक्त याला काय करू शकतात? अप्लाय करू शकतात. एक्सपिरियन्सचा कुठेही उल्लेख केलेला नाही सर्क्युलरमध्ये, इवन इंजिनिअरिंगच्या बाबतीत. तर त्याच्यानंतर डिप्लोमा आणि ज्यांची डिग्री पण झालेली आहे, म्हणजे डिप्लोमा पण झालेले देऊ शकतात आणि डिग्री पण झालेले ज्यांनी कंप्लीट केलेले आहे ते पण देऊ शकतात. अशा असणाऱ्या 73 पोस्ट आहेत. कुठल्या? एक्झिक्युटिव्हच्या, सिव्हिल डिपार्टमेंटच्याच एक्झिक्युटिव्हच्या 73 पोस्ट आहेत, ज्याच्यामध्ये डिप्लोमाचा कॅन्डिडेट पण देऊ शकतो आणि डिग्रीचा कॅन्डिडेट सुद्धा देऊ शकतो. पण इथं सुद्धा अट काय आहे तुमची? 3 वर्षाचा तुमचा डिप्लोमा हा कंप्लीट झालेला असावा. त्यासोबतच जी डिग्री वगैरे तुम्ही केलेली असेल, रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून ती झालेली असावी. त्यासोबतच तुमचा जो ॲग्रिगेट आहे तो सुद्धा मिनिमम 60% हा काय असला पाहिजे? त्या ठिकाणी तो असला पाहिजे. ही अट मात्र काय असेल? एक्झिक्युटिव्हसाठी सुद्धा असेल, जिथं डिप्लोमा आणि डिग्री होल्डर सुद्धा काय करू शकतील? याला अप्लाय करू शकतील. म्हणजे विचार करा विद्यार्थी मित्रांनो, सिव्हिलसाठी 1074 टोटल ज्या पोस्ट आहेत या ॲडव्हर्टाइजमेंटमधल्या, त्यातल्या सिव्हिलसाठीच एक्झिक्युटिव्हच्या 73 पोस्ट. कारण तसं बघायला गेलं तर या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये सिव्हिलच्या आहेत, मेकॅनिकल आहेत, इलेक्ट्रिकल आहेत, त्यानंतर अदरच्याही त्यांनी दिलेले आहेत, MBA बेसवरती आहेत, एनी ग्रॅज्युएटवरती सुद्धा आहेत. पण आपल्या फक्त सिव्हिल कॅन्डिडेटसाठी जर फक्त बघितलं आपण तर एक्झिक्युटिव्हच्या 73 आणि ज्युनियर मॅनेजरच्या असणाऱ्या 31 पोस्ट एवढ्या आहेत. मग एक्झिक्युटिव्हसाठी असणारा या 73 पोस्टसाठी याचा स्केल काय आहे? तर 30,000 ते 1,20,000 हा का असेल त्याचं? त्या ठिकाणी तो पेमेंट सुद्धा असेल. मग त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सिलेक्शन प्रोसेस कशी असेल? आपलं हे जे ज्युनियर मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्ह आहे याची सिलेक्शन प्रोसेस कशी असेल? दोन्हींसाठी ही एक्झाम कंडक्ट होणार. यस, CBT ज्युनियर मॅनेजरसाठी पण असेल, एक्झिक्युटिव्हसाठी पण असेल. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे दोन्हीसाठी असेल. म्हणजे तुमचं ज्युनियर मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्हसाठी सुद्धा असेल. त्यानंतर इंटरव्ह्यू मात्र, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं इंटरव्ह्यू फक्त ज्युनियर मॅनेजरचा असेल. आपल्या सिव्हिलच्या बाबतीतला इंटरव्ह्यू हा एक्झिक्युटिव्हला नाहीये, फक्त ज्युनियर मॅनेजरसाठीच त्या ठिकाणी हा इंटरव्ह्यू असेल. तर हा एक्झिक्युटिव्हसाठी नसेल. पण मेडिकल मात्र दोन्हींसाठी असेल. A3 नुसार तुमचं विजन चेक केली जाईल. म्हणजे तुमचं तुम्हाला जे म्हणजे आपण जे डोळ्यांना आपल्या एकदम स्पष्ट क्लिअरली दिसतं का वगैरे, किंवा तुमचं फिजिकली तुम्ही फिट आहात का, हे काय केलं जाईल? ते मात्र मेडिकलमध्ये त्या ठिकाणी चेक केलं जाईल नक्कीच. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं एज लिमिट काय असणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे. एज लिमिट काय असेल तर ज्युनियर मॅनेजरसाठी मिनिमम 18 कमीत कमी 18 आणि मॅक्झिमम 27 वर्ष, आणि एक्झिक्युटिव्हसाठी मात्र मिनिमम 18 आणि मॅक्झिमम मात्र किती असेल त्या ठिकाणी ते 30 इयर्स एवढं एज लिमिट मात्र त्यासाठी दिलेलं असेल त्यांनी सर्क्युलरमध्येच. त्यानंतर मग स्कीम ऑफ एक्झामिनेशन. आता एक्झाम कशी असेल? मी तर तुम्हाला सांगितलं कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट असेल, बरोबर आहे, CBT मधून असेल. मग इथं ही एक्झाम किती क्वेश्चनची असणारी, किती मार्काला असणारा हा पेपर आणि किती वेळ दिला जाणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो तुमचा ऑनलाईन पेपर होईल तो 120 मार्काचा पेपर असेल. 120च क्वेश्चन असतील आणि तुम्हाला 120च मिनिट दिलेले असतील. 120 मिनिट म्हणजे 2 आवर, बरोबर आहे. 120 मार्क, 120 क्वेश्चन आणि 120 मिनिटं
म्हणजे एका मिनिटात आपल्याला एक क्वेश्चन त्या ठिकाणी सॉल्व झाला पाहिजे आपला. मग ही जी लँग्वेज आहे, आता सेंट्रलचा पेपर आहे म्हणल्यानंतर पेपर मराठीत अजिबात नसणार, तर पेपरची जी लँग्वेज असेल ती इंग्लिश आणि हिंदी या माध्यमातून तुमचा हा पेपर काय केला जाईल, त्या ठिकाणी तो कंडक्ट केला जाईल. मग यासाठी निगेटिव्ह सिस्टीम आहे का कुठली, कारण जर निगेटिव्ह मार्किंग नसेल ना तर आपण काय करतो, मॅक्झिमम जास्तीत जास्त अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. पण ज्यावेळेस निगेटिव्ह मार्किंग असेल ना तर आपण विचार करून काय करत असतो, त्या ठिकाणी ते क्वेश्चन सॉल्व करत असतो. मग याला आहे का, तर नक्की आहे. म्हणजे 1/4 एवढी काय आहे त्या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे तुमच्या एका क्वेश्चनच्या चुकी पाठीमागं 0.25 एवढे तुमचे काय होणार आहेत, त्या ठिकाणी ते मार्क कमी केले जाणार आहेत. म्हणजे 4 चुकीच्या पाठीमागं एक तुमचा त्या ठिकाणी काय आला असेल, बरोबर मधला तो कॅन्सल त्यांनी केलेला असेल. म्हणजे निगेटिव्ह सिस्टम सुद्धा असेल याला. मग त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी असणारं या ज्युनियर मॅनेजरसाठी जो सिलेबस आहे, हा ॲक्च्युली सिलेबस काय आहे सॉरी, तर ज्युनियर मॅनेजर या पोस्टसाठी सिव्हिलच्या सिलेबस कुठला आहे, तर पार्ट 1ला 24 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 पार्ट असतील. तर पार्ट 1ला 24 क्वेश्चन असतील. मग ते 24 क्वेश्चनसाठी सिलेबस काय असणार आहे, तर त्या 24 क्वेश्चनमध्ये तुम्हाला GK वरती प्रश्न विचारले जाणार आहेत. आता तुम्ही म्हणाल GK म्हणलं का सर फक्त चालू घडामोडीच विचारलं जाणार का, नाहीये. तर GK मध्ये तुम्हाला लक्षात ठेवा, जॉग्राफीवर विचारलं जाणार, पॉलिटीवर विचारलं जाणार, हिस्ट्री असेल, इकॉनॉमिक्स असेल, सायन्स आहे, बेसिक कॉम्प्युटरवर सुद्धा त्या ठिकाणी विचारलं जातं आणि करंट अफेअरही विचारलं जाईल. आणि याच 24 मार्कामध्ये पार्ट 1 मध्ये तुम्हाला रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड यावरती सुद्धा क्वेश्चन काय केला जाईल, त्या ठिकाणी तुम्हाला तो विचारला जातो. मग पार्ट 1 ची जी तयारी आहे, या 24 क्वेश्चन 24 मार्काची आपली कशातून होते, तर GK साठी लुसेंटचं त्यांचं असणारं जे जनरल नॉलेजचं पुस्तक आहे, लुसेंटचं खूप छान पुस्तक आहे, दर्जेदार आहे. त्याच्यातल्या MCQ चांगल्या करा, व्यवस्थित करा. सेंट्रलच्या एक्झाम जर आपण बघितल्या तर ॲज इट इज लुसेंटच्या पुस्तकामधल्या ते MCQ त्या ठिकाणी काय केल्या जातात, विचारल्या जातात, किंवा ती जी इन्फॉर्मेशन आहे ती जशाला तशी लुसेंटच्या बुकमधली त्या ठिकाणी विचारली जाते. आणि रिझनिंग ॲप्टिट्यूडला RS अग्रवाल सरांचं जे पुस्तक आहे, यशचंद पब्लिकेशनचं रिझनिंग ॲप्टिट्यूडचं, ॲज इट इज एक्झाम्पल असतात, ॲज इट इज सेंट्रलच्या एक्झामला. एवढं दर्जेदार पुस्तक आहेत. पण आता तुम्ही एवढं M1 M2 M3 वगैरे सगळे केलेलं आहे, त्यामुळे हा पार्ट तर तुम्हाला टफ जाणार नाहीये. पण इथं मात्र या GKच्या बाबतीमध्ये लुसेंटचं पुस्तक तुम्हाला मस्टच असेल, कारण ते पुस्तक खूप छान सोर्स आहे या पार्ट 1 साठी तुम्हाला. त्यानंतर पार्ट 2 मध्ये आता पार्ट 2 96 क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहेत, 96 मार्कासाठी असणार आहे. पण पार्ट 2 तुमचा टोटली टेक्निकल आहे, जे तुम्ही 4 वर्षामध्ये सब्जेक्ट शिकत आलेला आहात, जे महत्त्वाचे असणारे तुमचे जे सब्जेक्ट आहेत. तर या सब्जेक्टवरती 96 क्वेश्चन तुम्हाला पार्ट 2 मध्ये काय केले जाणार आहेत, ज्युनियर मॅनेजर पोस्टसाठी त्या ठिकाणी कॉलिंग केले जाणार आहेत. मग कुठले सब्जेक्ट असतील, इंजिनिअरिंग अँड सॉलिड असेल, सॉलिड मेकॅनिक्स असेल, स्ट्रक्चर ॲनालिसिस म्हणजे त्यानंतर कन्स्ट्रक्शन मटेरियल अँड मॅनेजमेंट असेल तुमचं, त्यानंतर कॉन्क्रीट स्ट्रक्चर असेल, त्यानंतर स्टील स्ट्रक्चर, सॉइल मेकॅनिक्स असेल, फाउंडेशन इंजिनिअरिंग असेल, म्युनिसिपल सॉइल वेस्ट असेल, ट्रान्सपोर्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर असेल, त्यानंतर हायवे पेमेंट्स असेल, ट्रॅफिक इंजिनिअरिंग असेल आणि सर्वेइंग असेल. म्हणजे जे महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत ना, कारण हे जे सब्जेक्ट जे तुम्हाला सांगितलेत, कारण अगोदरच्या पेपरमध्ये याच्यावरती काय केलेले आहेत, क्वेश्चन कॉलिंग केलेले आहेत. त्यांनी 2018 जो पेपर झाला त्या पेपरमध्ये या सब्जेक्टवरती क्वेश्चन त्यांनी विचारले आहेत. म्हणजे 96 क्वेश्चन तुम्हाला टेक्निकलवरती आहेत. आणि लक्षात ठेवा, तुम्ही सध्या इवन सिव्हिल मेन्सचा अभ्यास करताय, तुम्ही सिव्हिल MPSCचे एक्झाम देताय, म्हणजे टेक्निकलचं जे 96 मार्काचं आहे ना तुमचं, तर हा भाग तुमचा ऑलरेडी काय होत आलेला आहे, परफेक्ट होत आलेला आहे. फक्त तुम्हाला त्याला रिव्हिजन द्यायची गरज आहे, कारण आपल्या हातामध्ये 1 ते 1.5 महिना आहे फक्त. कारण त्यांनी काय सांगितलं, जूनमध्ये पेपर कंडक्ट केला जाणार. त्यामुळं
मेचा महिना आणि जूनचे जे काही भेटतील आपल्याला 10-12 दिवस तेवढे भेटले तर भेटले बेस्टच, म्हणजे 1 ते 1.5 महिना आपल्यासाठी कालावधी असेल. फक्त याला तुम्हाला रिवाइज करायचा, ऑलरेडी तुम्ही केलेला आहे. पण इथं मात्र लक्षात ठेवा, क्वेश्चनची जी लेवल असेल ही क्वेश्चनची लेवल मिडियम टू टफ विचारली जाते ज्युनियर मॅनेजरच्या बाबतीमध्ये. म्हणजे टेक्निकलवरती 96 क्वेश्चन आणि पार्ट 1 मध्ये 24 क्वेश्चन, बरोबर आहे. इथं 96 झाले तुमचे आणि इकडले तुमचे विचारले जाणारे, म्हणजे विचार करा विद्यार्थी मित्रांनो, 24 आणि हे 96, 120 क्वेश्चन तुमचे हे ज्युनियर मॅनेजर पोस्टसाठी विचारले जाणार आहे. फक्त एकच असेल की काठीने पातळी मात्रेची काय असेल या पोस्टसाठी असणाऱ्या पेपरची थोडीशी हाय लेवलची असेल. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू कुठल्या पोस्टसाठी आहे तो आपण बघितलं होतं मग सिलेक्शन प्रोसेसमध्ये, तर ज्युनियर मॅनेजरसाठी आहे. मग आता इंटरव्ह्यू म्हणल्यानंतर एका पोस्टसाठी 3 कॅन्डिडेटला काय केलं जात असतं, त्या ठिकाणी बोलवलं जात असतं. एका पोस्टसाठी 3 कॅन्डिडेटला बोलवलं जातं आणि त्याच्यातून एका कॅन्डिडेटला निवडलं जातं. पण तिथं सुद्धा त्यांनी ठरवलेलं आहे, वेटेज दिलेलं आहे की वेटेज कसं काउंट केलं जाईल लक्षात ठेवा. तर ते वेटेज 85% टू CBT मार्क, म्हणजे तुमचे एक्झामचे मार्क 85% त्याला वेटेज असेल आणि इंटरव्ह्यूला वेटेज किती असेल 15%. 15% वेटेज हे तुमच्या एक्झामचं आणि 85% वेटेज हे तुमच्या एक्झामचं आणि 15% वेटेज हे इंटरव्ह्यूला असेल. म्हणजे ज्युनियर मॅनेजरसाठी ही जी असणारी इंटरव्ह्यूचं जे त्यांनी कंडक्ट केलेलं असेल त्यासाठी अवलंबली जाणारी ही का असेल प्रोसेस असेल की जिथं एका पोस्टसाठी 3 कॅन्डिडेटला त्या ठिकाणी काय केलं जाईल, बोलवलं जाईल आणि या पद्धतीनं इंटरव्ह्यू तो कंडक्ट करून त्या कॅन्डिडेटला त्या ठिकाणी सिलेक्ट केलं जाईल. मग त्याच्यानंतर आपण हे ज्युनियर मॅनेजरचं पाहिलं. आता सिव्हिलसाठीच मी तुम्हाला सांगितलं होतं 73 पोस्ट असणाऱ्या एक्झिक्युटिव्ह पोस्टसाठी, की ज्याला आपण पाहिलं की डिप्लोमावाला पण अप्लाय करू शकतो आणि डिग्रीवाला पण अप्लाय करू शकतो. मग डिप्लोमा 3 इयर्सचा तुमचा झालेला डिप्लोमा असेल, तुमची डिग्री असेल, इथं सुद्धा तुमचा ॲग्रिगेट हा कमीत कमी 60%चा पाहिजे, हेही तुम्हाला मी सांगितलेलं होतं. मग याच्यामध्ये सुद्धा या पेपरला सुद्धा असणारं जे वेटेज आहे ते वेटेज सेम तसंच आहे की जिथं पार्ट 1 मध्ये 24 क्वेश्चन हे तुम्हाला नॉन टेक्निकलवरतीच विचारले जाणार आहेत, ज्याच्यामध्ये GK विचारलं जाणार आहे प्लस रिजनिंग आणि ॲप्टिट्यूड. मी मगाशी तुम्हाला GK साठी जे बुक सांगितलं आणि रिजनिंग ॲप्टिट्यूडसाठी जे बुक सांगितलं ते तुम्ही यासाठी सुद्धा काय करू शकता, एक्झिक्युटिव्ह पोस्टसाठी सुद्धा रेफर करू शकता. ऑथेंटिक तो तुमच्यासाठी काय आहे, तो सोर्स आहे. म्हणजे पार्ट 1ला एक्झिक्युटिव्ह पोस्टसाठी सुद्धा काय आहे हो, तर नॉन टेकच आहे. 24 क्वेश्चन 24 मार्कसाठी असणारं, म्हणजे हा सुद्धा पेपर 120 क्वेश्चन 120 मार्क आणि 2 आवर वेळ असणारा. मग यासाठी सेकंड पार्टमध्ये 96 क्वेश्चन कोणत्या टॉपिकवर विचारले जाणार आहेत. 96 क्वेश्चन जे आहेत 96 क्वेश्चन हे कोणत्या टॉपिकवरती विचारले जाणार आहेत टेक्निकलच्या बाबतीमध्ये. जर आपण पेपरचं ॲनालिसिस केलं 2018ला वगैरे झालेल्या, तर त्याच्यामध्ये सर्वेइंग असेल, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, ओके. त्यानंतर स्ट्रक्चरल डिझाईन अँड ड्रॉइंग असेल, त्यानंतर बिल्डिंग्स अँड कन्स्ट्रक्शन मटेरियल असेल, त्यानंतर सॉईल मेकॅनिक्स अँड फाउंडेशन इंजिनिअरिंग असेल, त्यानंतर कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी असेल, रेनफोर्स अँड प्री स्ट्रेस कॉन्क्रीट असेल, त्यानंतर हायड्रॉलॉजी अँड हायड्रॉलिक स्ट्रक्चर्स असेल, त्यानंतर पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग अँड वॉटर सप्लाय असेल आणि रेल्वे इंजिनिअरिंग अँड रेल्वे ट्रॅक. याच्यावरती काय केलं, या टॉपिकवरती क्वेश्चन हे एक्झिक्युटिव्ह पोस्टसाठी 2018 मध्ये हे विचारले गेलेले होते. पण इथे एक लक्षात ठेवा, जिथं मगाशी मी सांगितलं की ज्युनियर मॅनेजरचा पेपर हा टफ असेल, पण एक्झिक्युटिव्हमध्ये तुम्हाला टेक्निकलमध्ये म्हणतोय मी, कारण तिथं टेक्निकल टफ विचारलं जाणार, पण एक्झिक्युटिव्ह पोस्टसाठी मात्र इथं टफ विचारलं जाईलच असं नाही. काही क्वेश्चन टफ सुद्धा विचारले जातील, पण एक आपण गेस करू शकतो, कारण इथं डिप्लोमा बेसचे मुलं आहेत, कारण सर्वच्या सर्व डिग्रीवाले नाही आहेत, तर डिप्लोमा बेसचे पण मुलं आहेत त्या ठिकाणी. त्यामुळे या ठिकाणी जे क्वेश्चन विचारलेत त्यांनी 2018च्या पेपरला, तर ते मॅक्झिमम क्वेश्चन हे कन्सेप्ट बेसवरती क्वेश्चन विचारलेत. त्यामुळं याची जी पेपरची जी लेवल असणार आहे, याची काठीने पातळी जी असते, काठी म्हणजे जी असेल त्यांनी जे अगोदर दिलेलं होतं
जो 2018च्या पेपरमध्ये ती मात्र मिडियम टाईपची असणारी, काही टफ असतील पण मिडियम टाईपचा असणारा हा पेपर होता. कन्सेप्ट बेसवरती क्वेश्चन त्यांनी विचारले गेले होते. का तर डिप्लोमाचे मुलांनी या पोस्टसाठी हे मुलं अप्लाय करतात, त्यामुळे तो क्वेश्चन त्या ठिकाणी तो तशा प्रकारचा कॉलिंग केला जातो. त्यानंतर पाठीमागच्या वर्षीचा आपण ज्यावेळेस प्रिव्हियस इयरचं ॲनालिसिस ज्यावेळेस बघतो पेपरचं, तर याच्यामध्ये 2018 आणि 2016, तर 2018मध्ये सॉईल मेकॅनिक्सवरती 17 क्वेश्चन विचारले गेलेले होते. त्यानंतर रेल्वे इंजिनिअरिंगवरती 12 क्वेश्चन विचारले गेलेले होते. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल म्हणजे तुमचं सॉम 12 क्वेश्चन त्याच्यावरती विचारले गेलेले होते. त्यानंतर इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगवरती 12 क्वेश्चन विचारले गेलेले होते. म्हणजे विचार करा महत्त्वाचे सब्जेक्ट कुठले तो याच्यामध्ये तुम्हाला दिसतात 2018मध्ये जास्त वेटेज दिलेले, तर सॉईल मेकॅनिक्स, रेल्वे इंजिनिअरिंग, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आणि इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. विचार करा या 4 सब्जेक्टवर त्यांनी जास्तीत जास्त फोकस केला. त्यानंतर सर्वेवरती 8 क्वेश्चन तुम्हाला विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर प्रिस्टेस कॉन्क्रीटवरती 7 क्वेश्चन, RCC वरती 7 क्वेश्चन, स्टील स्ट्रक्चर 2 क्वेश्चन आहेत, इरिगेशन इंजिनिअरिंगवरती 2च आहेत, हायड्रॉलिक्सवरती 1 आहे, त्यानंतर इंजिनिअरिंग हायड्रोलॉजीवरती 1 आहे, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियलवरती 1 पण विचारलेला नव्हता, हायवे इंजिनिअरिंगवर पण 1 पण विचारलेला नव्हता क्वेश्चन. पण असं होऊ शकतं की यावेळेस याच्यावरती पण विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की या टॉपिकवर क्वेश्चन विचारला जाणार नाही किंवा या टॉपिकवरच क्वेश्चन फक्त येतील असं म्हणू शकत नाही आपण. तर इथं मात्र या 4 सब्जेक्टला मात्र त्यांनी जास्तीत जास्त काय केलं गेलेलं आहे त्या ठिकाणी ते वेटेज दिलं गेलेलं आहे. मग त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जो कट ऑफ होता पाठीमागच्या वेळेस आलेला 2018ला, तर ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा 82.75 एवढा काय झालेला होता त्या ठिकाणी तो कट ऑफ हा आलेला होता. पण कट ऑफ हा शक्यतो पेपरवरती काय असतो डिपेंड असतो. मग किती स्टुडंटने अप्लाय केलेला असेल, त्यासोबतच पोस्ट किती होत्या आणि तो पेपर कशा टाईपचा होता त्याच्यावरती कट ऑफ हा डिपेंड असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे कॅन्डिडेट OBC कॅटेगरीमधून अप्लाय करणार आहेत तर त्यांच्याकडं सेंट्रलचं OBC सर्टिफिकेट काय पाहिजे, आवश्यक पाहिजे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो DFCCIL या एक्झामचं तुम्ही छान प्रिपरेशन करून नक्कीच या पोस्टसाठी तुम्ही क्वालिफाय व्हाल हे अपेक्षा आहे. तुमच्या सर्वांना इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीतर्फे या एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुम्ही आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि मिळवा परीक्षांचे अपडेट्स, मोफत स्टडी मटेरियल आणि व्हिडिओ लेक्चर्स. धन्यवाद.